राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं अध्यापन अनिवार्य असणार. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी. भाजप आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. बीडच्या शिरूरमध्ये भगवानगडाच्या सांगता सप्ताहाला लावू शकतात हजेरी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कर्जत जामखेड दौरा. रोहित पवारांच्या नावानं लागलेल्या स्वागताच्या बॅनरनं चर्चेला उधाण. बाळासाहेब असते तर लाथच मारली असती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरनं चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं. गोंदियात महापुरुषांचा अवमान केल्याच्या कारणावरून काही काळ तणाव. पोलिसांनी व्यापाऱ्याला घेतलं ताब्यात. नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं कामाला वेग. सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर. 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं.